नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील फोर्थ क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. राईट दी सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. येथे आपल्याला एक स्विचिंग सर्किट दिलेला आहे. या स्विचिंग सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म आधी तयार करायचा आपल्याला, नंतर सिम्बॉलिक फॉर्मचा आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. जो सिम्बॉलिक फॉर्म येईल या स्विचिंग सर्किटचा त्याचा आपल्याला स्विचिंग टेबल करायचा आहे आणि इंटरप्रेट इट. इंटरप्रेट म्हणजे निष्कर्ष काढा, म्हणजे त्यावरून काय आपल्याला डिसाईड होईल, काय निर्णय घेता येईल, म्हणजे काय निष्कर्ष निघेल तो निष्कर्ष आपल्याला लिहायचा आहे स्विचिंग टेबलवरून. स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलममध्ये ज्या एंट्रीज येतील त्यावरून आपण काय निष्कर्ष काढायचा ते लिहायचं आहे. पहा, सोल्युशन लिहिताना आपण काय करू, आधी सिम्बॉलिक फॉर्म तयार करू. येथे दोन स्विच आहेत, दोन टाईपचे स्विच आहेत, S1 आणि S2. S3 नाही आहे, बरोबर आहे. दोन स्टेटमेंट घेणार आपण. लेट पी स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज. मागचे व्हिडिओ पाहत राहा तरच हे लक्षात येईल. स्विच S1 इज क्लोज. सिम्बॉलिक फॉर्म सर्किटचा कसा तयार करायचा आपण या एक्सरसाइजमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. क्यू स्टेटमेंट स्विच S2 इज क्लोज. क्लोज म्हणजे ऑन आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्विचिंग सर्किट. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. S1 म्हणजे P घेतलेला आहे आपण स्टेटमेंट. S1 स्विच म्हणजे काय, P स्टेटमेंट. S1 डॅश म्हणजे काय होईल, निगेशन P होईल. S2 म्हणजे Q आणि S2 डॅश म्हणजे निगेशन Q. हे सर्व आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, हे स्विच या स्विचला पॅरलल आहे, एकाखाली एक आहे, म्हणजे या दोघांमध्ये ऑर येणार आहे, बरोबर आहे. हे दोन स्विच या दोन स्विचला पॅरललच आहेत, म्हणजे या दोघांमध्ये पुन्हा ऑर येईल, परंतु हे दोन सिरीजमध्ये असल्यामुळे या दोघांमध्ये अँड येणार आहे. असं लिहू नका, फक्त समजण्यासाठी आपण लिहित आहोत. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, P ऑर निगेशन Q, बरोबर आहे. पॅरलल आहेत, हे दोन्ही पण पॅरलल आहेत. या दोघांना ब्रॅकेट येईल, पुन्हा ऑर, आणि या दोघांना ब्रॅकेट येईल, निगेशन P अँड Q. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म, या सर्किटचा हा सिम्बॉलिक फॉर्म. आता या सिम्बॉलिक फॉर्मचा आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. P आणि Q दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. स्विचिंग टेबल म्हणजे ट्रूथ टेबलप्रमाणे आपल्याला स्विचिंग टेबल करायचं आहे. दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q. दोन असेल तर आपण 4 रो करतो आणि 1 रो जास्त करतो ही इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी. PQ आपण काय लिहितो, TTFF. T ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, Tला रिप्लेस करायचं आहे आपल्याला. Tला रिप्लेस करायचं आहे आपल्याला 1ने आणि Fला रिप्लेस करायचं आहे 0ने. TTFF म्हणजे येथे 1 1 0 0. TF म्हणजे 1 0 1 0. स्विचिंग टेबलला आपल्याला या रीडिंग घ्यायच्या आहेत आणि ट्रूथ टेबलला TTFF याप्रमाणे घ्यायचे आहेत. निगेशन आहेत का, Pचं निगेशन आहे, Qचं पण निगेशन आहे. लगेच निगेशनचे कॉलम करून घ्यायचे. निगेशन Pचा कॉलम, निगेशन Qचा कॉलम. Pचं निगेशन, Pचा अपोजिट होईल 0 0, 0ला 1 होईल, 0चं 1 होईल. निगेशन Q म्हणजे 0 1 0 1. आता Pचा कॉलम आहे, निगेशन Qचा कॉलम आहे, हा कॉलम तयार करू आपण. P ऑर निगेशन Qचा कॉलम. Pचा कॉलम आणि निगेशन Qचा कॉलम दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे, F ऑर F असेल तरच आपण F घेतो, बरोबर आहे. F म्हणजे 0 ऑर 0 असेल तरच आपण 0 घेणार. दोन्ही 0 असतील तरच 0 घ्यायचा आहे. या दोन कॉलमच्या दोन्ही रीडिंग जर 0 असतील तरच 0 घेणार आपण, अदरवाईज 1. दोन्ही 0 येथे आहेत, येथे आहे, येथे आहे, म्हणजेच 0 येईल, अदरवाईज 1.
बाकीच्या रिडिंग 1 येतील. आता हा कॉलम केला आपण. आता हा कॉलम करू आपण निगेशन P अँड Q. निगेशन P अँड Q हा कॉलम करू. निगेशन P म्हणजे हा कॉलम आणि Q म्हणजे हा कॉलम. दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. पहा येथे अँड घ्यायचा आहे, येथे ऑर घेतलेला आहे आपण. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल, 1 अँड 1 असेल तरच आपण 1 घेणार. पहा दोन्ही 1 असेल तरच 1, अदरवाईज 0. या रिडिंग 0 मिळणार आहेत. आता हा कॉलम आहे, हा कॉलम आहे, दोघांचा ऑर घेऊ आपण, म्हणजे पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म येथे लिहिणार आपण. शेवटच्या कॉलममध्ये पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे. या दोन कॉलमचं ऑर घ्यायचं आहे, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0. पहा दोन्ही 0 असेल तरच 0. एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. दोन्ही 0 असेल तरच 0, अदरवाईज 1. सर्व रिडिंग 1 मिळणार आहेत. पहा 1 म्हणजे काय, लॅम्प लागत आहे. शेवटच्या कॉलममध्ये सर्व रिडिंग 1 आलेले आहेत, म्हणजे स्टेटस कोणतंही असो P आणि Qचं, तरी पण आपला लॅम्प लागत आहे. P ऑन असेल तरी चालेल, Q ऑन असेल तरी चालेल, बरोबर आहे. दोन्ही ऑन असेल तरी चालेल, दोन्ही ऑफ असेल P आणि Q तरी पण लॅम्प लागत आहे आपला. पहा पुढे सेंटेन्स लिहिणार आपण. इन लास्ट कॉलम ऑफ स्विचिंग टेबल स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलममध्ये ऑल रीडिंग्स आर 1. प्रत्येक रीडिंग 1 आहे, बरोबर आहे. सर्व रीडिंग 1 आहेत. देअरफॉर लॅम्प विल ऑलवेज ग्लो. प्रत्येक वेळी लॅम्प लागणार आहे, बरोबर आहे. ऑलवेज ग्लो. स्टेटस P आणि Qचं स्टेटस काही पण असो, ऑन असेल तरी चालेल, ऑफ असेल तरी चालेल, दोन्ही ऑन दोन्ही ऑफ असेल तरी पण लॅम्प लागत आहे. लॅम्प विल ऑलवेज ग्लो. पहा इथे इररेस्पेक्टिव्ह लिहा, इररेस्पेक्टिव्ह of the status, irrespective of the status of the switches. स्विच त्याचं स्टेटस काही जरी असेल तरी पण लॅम्प लागत आहे. दोन्ही ऑन असेल तरी चालेल, दोन्ही ऑफ असेल तरी चालेल, एक ऑन एक ऑफ किंवा एक ऑफ एक ऑन असेल तरी पण लॅम्प आपला प्रत्येक वेळी लागत आहे, बरोबर आहे. पहा याप्रमाणे आपल्याला इंटरप्रिटेशन लिहायचं आहे. इन लास्ट कॉलम ऑफ स्विचिंग टेबल ऑल रीडिंग्स आर 1. देअरफॉर लॅम्प विल ऑलवेज ग्लो इररेस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. नेक्स्ट पहा सब क्वेश्चन सेकंड. येथे 2 टाईपचे स्विच आहेत, S1 आणि S2, बरोबर आहे. S3 नाही येथे. S1 म्हणजे P घेऊ आपण. S1 डॅश म्हणजे निगेशन P होईल. S2 डॅश म्हणजे निगेशन Q होईल, कारण S2ला आपल्याला Q घ्यायचा आहे. S2 डॅश निगेशन Q, S1 म्हणजे P. पहा आपल्याला आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. हे 2 स्विच याला पॅरलल आहेत, परंतु हे 3 स्विच याला पॅरलल आहेत, परंतु हे 2 कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. लेट 2 स्विच आहेत. लेट P स्टेटमेंट घेऊ आपण. स्विच S1 इज क्लोज. Switch S1 is closed. Q statement. Switch S2 is closed. Therefore symbolic form of given circuit is. symbolic form कसा होईल, पहा असं लिहू नका, फक्त समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे. हे P पॅरलल आहे म्हणजे ऑर हे 2 सिरीजमध्ये आहेत. येथे ब्रॅकेट करणार, एकाच लाईनमध्ये 2 आहेत, म्हणजे निगेशन P येथे अँड येईल आणि निगेशन Q, बरोबर आहे. 2 सिरीजमध्ये आहे, अँड आलेला आहे. P पॅरलल आहे म्हणून ऑर आलेला आहे. आता म्हणजे हे 3ही पहा, हे स्विच आणि हे 2 स्विच म्हणजे मोठा ब्रॅकेट केला आपण, ते पॅरलल आहेत याला. पहा हे पॅरलल आहे म्हणजे ऑर येणार आहे. हे 2 सिरीजमध्ये आहेत, या दोघांमध्ये अँड येणार आहे.
येथे ब्रॅकेट होईल, बरोबर आहे. परंतु हे तीनही स्विच पॅरलल आहेत, परंतु हे दोन स्विच सिरीजमध्ये आहेत याप्रमाणे. आता हे 3 स्विच पॅरलल आहेत म्हणजे ऑर येईल. हे 2 स्विच हॉरिझॉन्टल आहेत म्हणजे P अँड Q सिरीजमध्ये आहेत. हा झाला या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. स्विचिंग टेबल 2 टाईपचे स्विच आहेत, म्हणजे 2 टाईपचे स्टेटमेंट आहेत P आणि Q. P आणि Q 1 1 0 0 1 0 1 0. Pचं निगेशन आहे, Qचं पण आहे. लगेच कॉलम करून घ्यायचे आपण. Pचं निगेशन, Qचं निगेशन. Pचं निगेशन म्हणजे 0 0 1 1 होईल, 0 0चं 1 होईल, 1चं 0 0चं 1. निगेशन P अँड निगेशन Q हा कॉलम तयार करू, म्हणजे आपल्याला P बरोबर ऑर घेता येईल. या 2 कॉलमचं आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल कोणता आहे? दोन्ही 1 1 असेल. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल तरच 1, दोन्ही 1 1 पाहिजे तरच 1 येथे आहे, अदरवाईज 0, बरोबर आहे. आता एवढा कॉलम घेऊ आपण. P ऑर निगेशन P अँड निगेशन Q. Pचा कॉलम आणि हा कॉलम. आता आपल्याला ऑर घ्यायचा आहे. Pचा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा ऑर. ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच आपण 0 घेणार. 0 ऑर 0 असेल तरच 0. पहा दोन्ही 0 पाहिजेत तरच 0. इथे दोन्ही 0 आहेत तरच 0, अदरवाईज 1. P अँड Q हा कॉलम करू आपण. P अँड Q हा कॉलम झालेला आहे. आता P अँड Qचा कॉलम करू, मग नंतर दोघांचा आपण ऑर घेऊ. Pचा कॉलम, Qचा कॉलम दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल तरच 1 येईल, 1 1 आहे तरच 1, अदरवाईज 0. आता पूर्ण सिम्बॉलिक फॉर्म येथे लिहिणार आपण. आता दोघांचा ऑर घ्यायचा आहे आपल्याला. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे? दोन्ही 0 पाहिजेत. दोन्ही 0 असेल तरच 0, अदरवाईज 1. इथे दोन्ही 0 आहेत, 0. बाकीचे रेडिंग 1 येतील. पहा आता आपल्याला इंटरप्रिटेशन काय लिहिता येईल, काय निष्कर्ष निघेल यावरून, काय अर्थ होईल या लास्टच्या कॉलमचा. पहा फक्त या पॉईंटला लॅम्प लागत नाही, बरोबर आहे. येथे लागत आहे, येथे लागतोय, येथे लागतोय. लॅम्प ग्लो होतोय या 3 पॉईंटला, परंतु या कंडिशनला लॅम्प ग्लो होत नाही. कंडिशन कोणती आहे ती? पहा ही कंडिशन कोणती आहे? P म्हणजे काय? S1, बरोबर आहे. आणि Q म्हणजे काय? S2. पहा म्हणजे जर स्विच S1 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन. जर S1 स्विच ऑफ असेल आणि S2 स्विच ऑन असेल, हे ऑफ असेल, हे ऑन असेल तर लॅम्प लागणार नाही. बाकीच्या कंडिशनला लागत आहे, बाकी लागत आहे सर्व ठिकाणी. फक्त येथे S1 ऑफ पाहिजे आणि S2 ऑन पाहिजे. तशी कंडिशन असेल तर लॅम्प लागणार नाही. बाकीच्या कंडिशनला लॅम्प लागत आहे. पहा आता खाली सेंटेन्स लिहायचं आपल्याला. इंटरप्रिटेशन काय लिहिणार आपण? दी लॅम्प विल नॉट ग्लो. लॅम्प लागणार नाही. दी लॅम्प विल नॉट ग्लो इफ स्विच S1. P म्हणजे S1 स्विच घेतलेला आहे आपण, बरोबर आहे. इफ स्विच S1 इज ऑफ, 0 आहे म्हणजे ऑफ आहे, ऑफ अँड स्विच S2 अँड स्विच S2 इज ऑन आणि S2 ऑन असेल तर लॅम्प लागणार नाही. लॅम्प विल नॉट ग्लो, लॅम्प लागणार नाही. इफ स्विच S1 इज ऑफ आणि S2 इज ऑन, अदरवाईज या कंडिशन व्यतिरिक्त जर दुसरी कंडिशन असेल म्हणजे अदरवाईज लॅम्प विल ग्लो, लॅम्प विल ग्लो. बाकीच्या कंडिशनला लॅम्प लागेल. नेक्स्ट पहा सब क्वेश्चन 3rd.
येथे S1 आहे, S2 पण आहे आणि S3 पण आहे, म्हणजे 3 टाईपचे स्टेटमेंट आपल्याला घ्यावे लागतील. लेट P स्विच S1 इज क्लोज, Q स्टेटमेंट, स्विच S2 आणि R स्टेटमेंट, कारण 3 आहेत S1, S2 आणि S3, त्यामुळे R पण स्टेटमेंट घ्यावं लागेल आपल्याला. स्विच S3 इज क्लोज, देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज. पहा, S1 म्हणजे P घेतलेला आहे आपण, S2 म्हणजे Q परंतु डॅश असल्यामुळे निगेशन Q, S3 म्हणजे R परंतु डॅश असल्यामुळे निगेशन R होईल. बरोबर आहे. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q आणि S3 म्हणजे R. पहा, सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. हे 3 कसे पॅरलल आहेत, म्हणजे तिघामध्ये आपल्याला ऑर मिळणार आहे. एकाखाली एक आहेत म्हणजे प्रत्येकामध्ये ऑर येईल. बरोबर आहे. नंतर अँड येणार आहे कारण हे पुढे सिरीजमध्ये आहेत. पाय आता या दोघांमध्ये काय येईल, सिरीजमध्ये असल्यामुळे दोघांमध्ये अँड येणार आहे, परंतु यामध्ये ऑर येईल म्हणजे हा ब्रॅकेट होईल. पहा, सिम्बॉलिक फॉर्म लिहू आपण. P पॅरलल आहे म्हणजे ऑर, निगेशन Qला, पुन्हा पॅरलल आहे निगेशन Rला. बरोबर आहे. हे 3 स्विच पॅरलल आहेत परंतु हे 3 याला सिरीजमध्ये आहेत. पहा, पुढचे स्विच कसे आहेत, P स्विच म्हणजे P S1 स्विच म्हणजे P स्टेटमेंट, त्याला पॅरलल आहे म्हणजे ऑर येणार आहे, परंतु हे 2 कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत म्हणजे Q अँड R. या स्विचला हे 2 पॅरलल आहेत परंतु हे 2 सिरीजमध्ये आहेत म्हणून या दोघांमध्ये अँड आहे आणि या दोघांमध्ये ऑर आहे. पहा, याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे. पहा, आता स्विचिंग टेबल तयार करू आपण. पहा, 3 टाईपचे स्विच आहेत, P Q R. P Q R. पहा, इथे 1 1 1 1 0 0 0 0, येथे 4 टाइम्स, येथे 2 टाइम्स 1 0 0 1 1 0 0, येथे 1 टाइम्स 1 स्टार्टिंगला, नंतर 0, अल्टरनेट 1 0 1 0. निगेशन P नाही, येथे निगेशन Q आहे, निगेशन R पण आहे. निगेशन Qचा कॉलम करू आपण, निगेशन Rचा कॉलम करू. निगेशन Q, निगेशन R. पहा, Qचं निगेशन म्हणजे 0 0 1 1 0 0 1 1. Rचं निगेशन 0 1 0 1 होईल. पहा, आता एवढी रीडिंग घेऊ आपण कारण 3 आहेत येथे स्टेटमेंट. ही घेऊ रीडिंग ऑरची, नंतर ऑर घेऊ आपण याबरोबर. आधी हा कॉलम करू आपण, P ऑर निगेशन Q. Pचा कॉलम निगेशन Qचा कॉलम, दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी 0 ऑर 0 असेल तरच 0. दोघांचं ऑर घ्यायचं आहे, ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0. या 2 कॉलममध्ये दोन्ही रीडिंग 0 असेल तरच 0. येथे आहे, येथे पण आहे, अदरवाईज 1. आता P ऑर निगेशन Q, ऑर निगेशन हा कॉलम आणि ऑर निगेशन R, म्हणजे एवढा कॉलम तयार होईल. बरोबर आहे. म्हणजे हा कॉलम आणि त्याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला निगेशन R बरोबर. या 2 कॉलमचं ऑर घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही 0 0 असेल तरच 0, दोन्ही 0 0 आहेत तरच 0, अदरवाईज 1. हा कॉलम आहे आपल्याकडे. Q अँड Rचा कॉलम करू आपण, Q अँड Rचा एवढा कॉलम करू. नंतर ऑर घेऊ आपण P बरोबर. हा कॉलम तयार होईल आपल्याकडे. Qचा कॉलम, Rचा कॉलम, दोघांचं अँड घ्यायचं आहे. Qचा कॉलम, Rचा कॉलम, दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी 1 अँड 1 असेल तरच 1. पहा, ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0, अँडसाठी दोन्ही 1 असेल तरच 1, दोन्ही 1 असेल तरच 1.
येथे आहे, बरोबर आहे, अदरवाईज 0. हा कॉलम घेतला आपण. आता या कॉलमचं ऑर घेऊ आपण पी बरोबर, म्हणजे पी ऑर क्यू अँड आर, म्हणजे हे होईल, हा एक कॉलम होईल आपला, बरोबर आहे. आणि हा कॉलम तयार झालेला आहे आपला. या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, नंतर ॲड घ्यायचं आहे. हा कॉलम पीचा कॉलम आणि क्यू पीचा कॉलम. हा कॉलम येथे आहे पीचा आणि हा कॉलम येथे आहे. दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही 0 असेल तरच 0. या दोन कॉलममध्ये दोन्ही 0 असेल तरच 0. दोन्ही 0 असेल तरच 0. इथे 0 आहे, येथे पण 0 आहे तरच 0. येथे आहे, येथे पण आहे, येथे 0, येथे 0, बरोबर आहे. अदरवाईज 1. बाकीच्या रेडिंग 1 येतील आपल्या. आता हा कॉलम आहे आपल्याकडे, हा पण कॉलम आहे, दोघांचा आपण ॲड घेऊ. म्हणजे या दोन कॉलमचा ॲड घ्यायचा आहे. पूर्ण येथे सिम्बॉलिक फॉर्म लिहून घ्या. आता लास्ट कॉलममध्ये एंट्री कशा येतात आपण चेक करू. या दोन कॉलमचं ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी दोन्ही 1 असेल तरच 1. दोन्ही 1 आहे, दोन्ही 1 आहे, दोन्ही 1 आहे, दोन्ही पण 1 आहे, बरोबर आहे, तरच 1 येणार आहे. 1 1 1 इथपर्यंत. आता दोन्ही 1 असेल तरच 1, अदरवाईज 0. येथे 1 आहे पण येथे नाही आहे, अदरवाईज 0. बाकीच्या रेडिंग आपल्या 0 मिळतील. 4 रेडिंग आपल्या 1च्या आहेत, 4 रेडिंग 0च्या आहेत. म्हणजे येथे लॅम्प ग्लो होत आहे आणि येथे ग्लो होत नाही. या स्विचिंग सर्किटचा आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिलेला आहे. या सिम्बॉलिक फॉर्मचा आपण स्विचिंग टेबल तयार केलेला आहे. या स्विचिंग टेबलमध्ये लास्ट कॉलममध्ये म्हणजे या सिम्बॉलिक फॉर्मच्या रीडिंग या आलेल्या आहेत, बरोबर आहे. तर येथे 4 टाइम्स 1 आहे, 4 टाइम्स 0 आहे. जेथे 1 आहे तेथे लॅम्प ग्लो होत आहे, जेथे 0 आहे तेथे लॅम्प ग्लो होत नाही. 1 कधी आहे, 1 पी म्हणजे S1, बरोबर आहे, आणि क्यू म्हणजे S2. म्हणजे पी येथे 1 1 1 1 4 टाइम्स आहे. हे 4 टाइम्स म्हणजे आता पी प्रत्येक वेळी ऑन आहे, बरोबर आहे, परंतु क्यू 2 ठिकाणी ऑन आहे, 2 ठिकाणी ऑफ आहे. म्हणजे क्यू ऑन असेल तरी चालेल, ऑफ असेल तरी चालेल, परंतु पी आपल्याला कंटिन्यू ऑन पाहिजे, तरच इकडे लॅम्प लागत आहे. पी ऑन असेल आणि क्यू काही जरी असेल, ऑफ असेल तरी चालेल, ऑन असेल तरी चालेल, कारण येथे ऑफ आहे तरी पण लॅम्प लागलेला आहे, येथे ऑन आहे तरी पण लॅम्प लागलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे पी ऑलवेज ऑन, S1 स्विच ऑलवेज ऑन पाहिजे, S2 स्विच ऑन असेल तरी चालेल, ऑफ असेल तरी चालेल. इंटरप्रिटेशन काय लिहिणार आपण, लॅम्प विल ग्लो, लॅम्प विल ग्लो, लॅम्प लागेल कधी, इफ स्विच S1 इज ऑन. S1 स्विच ऑन पाहिजे, बरोबर आहे, दोन्ही लेटर कॅपिटल लिहा. इफ स्विच S1 इज ऑन अँड एनी स्टेटस ऑफ S2 स्विच, एनी स्टेटस ऑफ S2 स्विच S2चं स्टेटस काही जरी असेल, ऑफ असेल तरी चालेल, ऑन असेल तरी चालेल, परंतु पी कंपल्सरी आपलं म्हणजे S1 कंपल्सरी आपल्याला ऑन पाहिजे. याप्रमाणे आपल्याला इंटरप्रिटेशन लिहिता आलं पाहिजे लास्ट कॉलमवरून. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.